आमचे 2 मेंबर गाडीत आहेत. आता तुम्हाला कसं एक्सप्लेन करू मला ते कळत नाही. खरंच वैताग आला आहे, कधी पोचतो असं झालं आहे. मला काय कामधंदे नाहीत, तर आम्ही एकमेकांशीच बोलतो. पोरं काय झोपत नाही तर रात्री काय नाही. चला गाईज, गाडीने हॉर्न मारला, आता गाडी सुटेल. आपण पण गाडी, अरे ते बँगलोरच्या गाडीत नाही का झोपत. चिपळूण डेपोत आले, चिपळूण डेपोत. सो हॅलो एव्हरीवन, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या ह्या ब्लॉगमध्ये. सो आपली होळी नेसून झाली, आपला माड नाचून झाला, दुसऱ्या दिवशी आपली जत्रा देखील झाली. जत्रेचं पण मी शूट केलं आहे आणि ते तुम्हाला लगेचच बघायला मिळणार आहे. नाव आय मीन मुंबई. सो आता मी पुन्हा गावी जायला निघणार आहे. तर कारण काय, मला सुट्टी भेटत नव्हती, सलग सुट्टी भेटत नव्हती. बट थँकफुली की मला तोडून सुट्टी भेटली. एक आमचा माड नाचवायला माडाच्या दिवशी 2 दिवस सुट्टी घेतली होती आणि आता मी परत जाणार आहे. कारण पालखीसाठी, स्पेशली येस गाईज, पालखीसाठी. कारण देव आपल्याला भेटायला घरी येणार आहेत. सो आता मी थोडी घाई करतो कारण मला निघायचं आहे आणि मला ट्रेनने जायचं आहे, बसने नाही किंवा ट्रॅव्हल्सने कुठल्या नाही जायचं आहे, ट्रेनने जायचं आहे. आणि ट्रेनने जायला मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत वाडीतले काही मित्र, माझे दोस्त आहेत. सो त्यांनाच भेटायला जाणार आहे आणि पुढचं शूटिंग मी वाटेतच करेन कारण आत्ता मला घाई करायला लागणार आहे. आणि भेटूया मग पुढे. चला तर मग निघूया, बाप्पाचा आशीर्वाद घेऊया आणि निघूया. चला. They tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could make sense. They hate when I keep dreaming I'll be famous, but I don't give a fuck, I'ma keep chasing. सो गाईज, आत्ता आलो आहे मी कुर्ला LTTला, लोकमान्य टिळक टर्मिनसला. ॲक्च्युली आमचा प्लॅन होता दादरवरून जायचा. तुम्हाला माहिती आहे नेहमीची आपली दादरची गाडी, तुतारी एक्सप्रेस, म्हणजे राज्यराणी आधीची. बट आमचा म्हणजे आम्हा मित्रांचा, पोरांचा प्लॅन संध्याकाळी चेंज झाला आहे की बाबा गर्दी असेल, मे बी सांगू नाही शकत की काय होऊ शकतं. मग आम्ही ऑप्शनल निवडलं की LTTवरून जाऊ शकतो कारण LTTवरून गाडी होती. ही डेली गाडी नाही आहे, बट ठीक आहे, आम्हाला भेटू शकते. सो आम्ही इकडे आलो आणि सध्या तर मी आहे, आराध्य, वहिनी आहे सूरज दादा आणि सुयोग आहे. अँड आमचे 2 मेंबर गाडीत आहेत. आता तुम्हाला कसं एक्सप्लेन करू मला ते कळत नाही, पण सांगतो. सीन कसा झाला, गाडी येते बट गाडी अजून प्लॅटफॉर्मला लागली नाही आणि गाडी एवढी लेट आहे, विचारच करू नका. गाडी एवढी लेट आहे, अजून अनाऊन्समेंट येते. 12:45ची गाडी आहे आणि आता वाजलेत 1:15 झाला आहे. 12:45ची गाडी आहे, गाडी अजून लागली नाही आणि इथे गर्दी एवढी भन्नाट झाली आहे. हे चल, गाडी आली. फोन आला, माझ्या मित्राचा फोन आला, गाडी आले, निघली ना. हॅलो, अरे ये तू प्लॅटफॉर्मला, मी उडी मारतो गाडीत, तू ये. ठीक आहे. सो गाईस, आता गाडी येते. थँक गॉड गाडी लवकर येते. आता सुटेल कधी माहीत नाही, बट ठीक आहे, आता गाडी येते, ती पकडूया. आणि कसा धावत पळत येते असं आम्हाला माहीत. सो गाईज, गाडी आले, गाडीत बसलो आहे, जागा भेटली आहे बऱ्यापैकी, एवढी काही गर्दी नाही आहे. बट आहे थोडीफार गर्दी आहे. पुढे जर कुठे ठाणा पनवेलला गर्दी झाली तर रादर बऱ्यापैकी गर्दी आहे. आणि बसलो सगळे खाली, मी वरती बसलो कारण मला खाली जमत नाही बसायला. अच्छा, मी सांगत होतो, आम्ही सगळे प्लॅटफॉर्मला होतो पण आमच्या ग्रुपमधले 2 पोरं, म्हणजे 2 मेंबर गाडीत होते. ते 2 मेंबर इथे आहेत. एक तो आहे आणि एक तो आहे आणि एक हाय सोप्या साईड. ह्या दोघांनी जागा पकडलेली. सो फुली बसायला पण भेटलं आहे. जागा पकडली नसती तरीही बसायला भेटलं असतं, बट आम्ही थोडे पॅनिक होत होतो. सगळे बसलो घरे. अच्छा मी काय म्हणतो, गाडी 12:45ची गाडी आले, 1:45 झाले. आता गाडी कधी सुटेल काय माहीत नाही, बट होप सो की चिपळूणपर्यंत तरी प्रॉपर जाऊ कारण तिथून पुढे मग आम्हाला कुठली गाडी नसली तर मग बाय रोड STनेच जायला लागेल आणि ते थोडं हेडेक होईल. सो लेट्स सी की बघू पुढे कसं काय. आतापर्यंत एवढा कंटाळा आला, इथे येईपर्यंत पूर्ण घामट्या निघाला, तर भूक लागली, काय कळत नाही.
हो काहीतरी खायला घेऊन येतो. जरा बाहेर आलो होतो गाईस, आतमध्ये गरम होतं आहे. लिटरली गाडी जेव्हा चालू होईल तेव्हा बरं वाटेल, थोडंफार हवा लागेल. बट प्लॅटफॉर्मला आलो, जरा गार वाटतं. हे 2 मेंबर सॉलिड बसले. चालेल ना, तुम्हाला बसायला भारी भेटलं. हां पारासम भारी बिलतो. थोड्या वेळानंतर मी बसेन इथे, बरोबर ना? काय नाही, जाऊ आपण बसून. तर खरंच वैताग आला आहे, कधी पोचतो असं झालं आहे. कारण हा प्रवास नको वाटतं, पण ठीक आहे. कोण आहे? आम्हाला काय कामधंदे नाहीत, तर आम्ही एकमेकांशीच बोलतो. पोरं काय झोपत नाही तर रात्री, काय नाही, गावाला जाऊन पण आमचीच आठवण असते कधी येतो आणि काय कधी. पोरांना आमची ओढ असते, आम्हाला पोरांची ओढ असते, आम्हाला गावची ओढ असते. त्यामुळे आम्ही गावी जातो, भेटतो, मजा मस्ती करतो. गावी पोरं मजा वगैरे करतात आहे, हवे क्रिकेट वगैरे खेळतात आहे. त्यामुळे काही पोरं काल गेली, आम्ही आज चाललो आहे. आम्ही 2-3 जण आहोत. सुट्टे वाटतं, गाडी इंजिन तर लागलं आहे बऱ्यापैकी, म्हणून ठीक आहे, बरं झालं. गाडी लेट आहे गाडी, बट सुटेल टायमात. अच्छा, तर मी काय म्हणत होतो की हां, अर्धी पोरं आज सकाळी गेले, अर्धी पोरं काल गेली गावी. आम्ही आज चाललो आहे आणि म्हणजे सगळी मजा करतात आणि ती सगळी ग्रुपवर येते. आता ती बघून आम्हाला जेलस फील होते आणि म्हणून आम्ही चाललो आहे. असं काही नाही आहे, आम्हाला पण ती मजा फील करायची आहे म्हणून आम्ही चाललो, आणि आम्हाला राहत नाही म्हणून आम्ही चाललो. अरे त्याला फोन ठेवायला सांग. फोन ठेव, तू फोन ठेव. फोन ठेव, नाही तर झोप नाही लागणार त्याला. चला गाईज, गाडीने हॉर्न मारला आहे, आता गाडी सुटेल. आपण पण गाडीत बसूया, आपल्या सीटवर स्थानापन्न होऊया. गाईज फायनली गाडी सुटली, सगळे आंबलेलो, उठवले सगळे आले गाडीत. हॉर्न पण मारलाय शेवटचा, थँक गॉड. ते लिटरली कंटाळा आलेल्या मच्छरांनी तो वाट लावलेली. मला तर वाटतं सगळे झोपणार आहेत. 2:45 झाले. एवढा लेट कधी गेलो नव्हतो, बट ठीक आहे, आता जातो. हाच गाडी सुटली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता सुखरूप घरी जाऊ दे. हे काय राहिलं नाही ना, कोण राहिलं नाही ना, जाऊ दे. कोण राहिला तर येऊ दे मागून. हे गाडी मस्त मोकळी आहे. माझ्या समोरच्या सीटवरती, वरच्या सीटवरती काका मस्त आडवे झाले, काही टेन्शन नाही. बघा ना, पडणार नाही एवढी ग्रीप बसून ठेवलं काकांनी. तिकडे पण पेंग यायला लागले. आता नितळली सगळी, आता झोपणार आहे. गाडी आता पळायला लागते म्हणून जरा बरं वाटतंय, हवा तरी लागते. तर मगाशी मच्छरांनी चावून हैराण केलं होतं. ठीक आहे, आणि आता थोडं आराम करतो, थकल्यासारखं झालं आहे. ऑलमोस्ट सगळी गाडी झोपली आहे. बाय द वे गाडी तशी रिकामी आहे, बट गाडी लेट झाली, त्यामुळे सांगू नाही शकत पुढे घरी जायला आम्हाला किती वाजतील. आता थोडा वेळ आहे तर थोडा आराम करून घेतो. सो गुड नाईट. अरे झोपलेले की आहे, धावता धावता उतरले. गाईज जस्ट खेड गेला, मी झोपलो होतो आणि आत्ता जागा झालं. आणि गाडी खूप लेट आहे, खूप लेट आहे. एक अर्ध्या तासात चिपळूण येईल. सो आपण आता चिपळूणला उतरू आणि तिथून मे बी ST करूनच जावं लागणार आहे. ST असेल नसेल काय माहीत नाही, बघू पुढचं पुढे बघू. सगळे पण आता जागे झालेत. सोपे कसं वाटलं प्रवास? एकदम लय बेकार झालेला आहे. जा परत जा, असं गावात वाटतं का मुंबईला? हा आमचा आराध्य झोपलेला आहे आता. अरे ते बँगलोरच्या गाडीत नाही का झोपत?
tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could make sense. They hate when I keep dreaming I'll be famous, but I don't give a fuck, I'ma keep chasing. I got all this potential that's deep inside of me, but they hate when you're successful cause they try to be. They sit there being judgmental because you're trying things, and they just want you to settle and do the right thing. So get a good job, don't slack off. Wake up every morning, make a good impression on your boss. Don't do anything that I wouldn't do. And when you make your money, just don't spend it too soon. Fuck that, I'll do what I wanna do. I got a different path, दिवा पण रेडी आहे. who are you to tell me how to live life? These days, थांब रे, it feels थांब. like nobody's right, yeah. So I'ma figure out what else to succeed, and then invest all of my time into that and proceed. I need whatever the hell could make me happy, and I don't think you have a clue what could that be. They tell me that I'm never gonna make. अर्ध्या ती गाडी तर इथे रिकामी झाली. म्हणजे होणार आहे. झाली गाडी सुटली मागून. आपण आता रिक्षाला जाऊया. रिक्षाला पण गर्दी असणार आहे. नाही खरंच काय आमचे लागलेत आता, कारण आम्हाला रिक्षा भेटत नाही आहे. जेवढ्या रिक्षा होत्या तेवढ्या सगळ्या भरून गेल्या. अबे ह्याला थांबव इथेच थांबव. आहे काय नाही वाटतं. अच्छा हाय म्हणजे तो पुढे सोडायला जाणार. रिकामी असतं तर काय नसतं. सगळे चालतं. ही आहे वाशिष्ठी नदी. आम्हाला वाटतं आता आम्ही चालतच जाणार आहोत. दिसत नाही. गावाला आल्यावर काय कोण बघताय. डोक्यावर घ्या ना खांद्यावर घ्या, बॅग कशी पण घ्या. गावाला आला ना बस संपला विषय. आता कसं आलेलं आमचं आम्हाला माहीत. गर्दी नव्हती. जाम बेकार प्रवास झाला, जाम बेकार. एवढा उशीर कधी झाला नव्हता. नव्हतं आता घरी जायला अजून 10-10:30 वाजतील. तर तोपर्यंत पालखी गेली. म्हणजे कोणाच्या घरी आता कोणाच्या घरी असेल. लिब्यांच्या घरी पालखी गेले, पण आम्ही नाही आहोत तिथे. नाही आहोत तिथे. म्हणजे पोरं आहेत बाकीची. आम्ही असतो तर अजून मजा आली असते. ठीक आहे जाऊ, भेटेल आपल्याला. चिंच नाक्यात आलो. आता रिअलाईज झालं आल्या स्टेशनपासून चिंच नाक्यात तर आलो. इथून परत पुढे अजून नाही म्हटलं तर 10 मिनटं जाणार. देव परीक्षा बघतो रे, दुसरं काय नाही. या तुम्ही घरापर्यंत. दरवेळेला काय लवकर यायचं, कधीतरी लेट या. आज तुमच्याकडे पालखी आहे का नाही ना, मग जावा जरा सावकाश. ज्यांच्याकडे आहे त्यांना लवकर जाऊ दे. अशा प्रकारे देव परीक्षा घेतो. चला ठीक आहे, आमची पण घेतली. आम्ही अजून पेपर सोडवतोय. घरी पोचलो नाही, पोचू. राईट साईडला आहे गाईस भोगाळे मैदान. चिपळूणचं भोगाळे मैदान. ते काही ना काहीतरी इव्हेंट्स वगैरे होत असतात. आता मोस्टली म्हणजे सर्कस वगैरे होत असतात, पण सध्या सर्कस होत नाही, कारण सर्कस हा विषयच नाहीसा होत चालला आहे. भोगाळे मैदान. काल गाण्याला फोन केला होता, आज परत फोन लावला आहे, कारण आम्ही उतरलोय म्हणून. आम्ही उतरलोय आणि तो ट्रेनमध्ये चाललाय सकाळच्या. अरे लय लेट झाली गाडी बेंच गाडीची यार. घाल शिव्या घाल त्याला पण घाला. डेपो पण आला, चिपळूणचा डेपो. अरे माहिती तर पाहिजे तीच गाडी आहे नाही काय. हां चल 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 धाव 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 धाव. ये तर ठेव ठेव ठेव. काही चिपळूण डेपोत आले. चिपळूण डेपोत कुठली लागली बघ बघ. चिपळूण तळसर सावर्डे अडकणी. जाऊया काय? थांब येतोय मागणं. बस तर आहे, सगळे आल्याशिवाय जाणार नात आपण. झालं गाईस, आपल्या पण बशीची शिट्टी वाजली आणि आपण पण निघालो. बाकी सगळे मागे बसले. चला
अरे तोच आहे काकी हा. चला 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 लवकर आता दाखव तुला दाखवला नव्हता घेतली का सर हो बाकी हायवेला उतरले की 5 मिनिटात घरी अशा रीतीने आमचा प्रवास मुंबईचा तो गोवाचा मुंबई टू चिपळूण मुंबई टू कोंडमाळा चले बाय मुंबईला हा चले सोप्या हा हो चला आता घरी जाऊया. अच्छा एक मजेशीर गोष्ट सांगतो गाईस, घरी कोणाला माहीत नाही आहे, मी कोणाला सांगितलं नाही की मी आज मुंबईवरून गावी येतो आहे. फक्त मम्मीला सांगितलं होतं कारण त्याची जेवणाची गडबड नको व्हायला म्हणून. बाकी सगळ्यांसाठी काय माहिती शॉकिंग असणार आहे की सरप्रायझिंग असणार आहे बघू आपण. रिॲक्शन भेटल्या तर कॅप्चर करू. हो ट्रेनला आलो. होम स्वीट होम पितृछाया चला. काकीला माहिती आलो सुट्टी होती तर आलो. काकी आता आता काय म्हणतेस मी गोडाधोडाचं जेवण बनवते. चला दुपारी जेवण पण मस्त आहे म्हणजे अशा रीतीने माझा प्रवास पण संपला आहे गाईस. सो थोडा आराम करेन फ्रेश होईन आणि मग दुपारीच व्हिडिओ करेन. मे बी वाडीत गेलो तर. आता पुरताही एवढंच ठीक आहे.